मुंबईत एका नोकरदार जोडप्याकडून सदनिकेची संपूर्ण रक्कम स्वीकारूनही ताबा न देता ती तिसऱ्याच व्यक्तीला विकणाऱ्या 2 बांधकाम कंपन्यांना राज्य ग्राहक आयोगाने 1,05,00,000 रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत। ठाणे जिल्ह्यातील महसूल प्रशासन अधिक गतिमान करण्यासाठी राज्य शासनाने शहापूर येथे स्वतंत्र प्रांत कार्यालय आणि कल्याण येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। पालघर जिल्ह्यात मान्सूनचे दमदार आगमन झाल्याने आठवडी बाजारात पावसाळी साहित्याची खरेदी करण्यासाठी गर्दी झाली असली तरी अधिक मास व पावसामुळे वटपौर्णिमेच्या पूजेचे साहित्य महागल्याने महिलांचे बजेट कोलमडले आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग पूर्णपणे सज्ज झाला असून जिल्ह्यातील दरडग्रस्त व पूरप्रवण गावांसाठी 24/7 नियंत्रण कक्षासह पालक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। खेड येथे नगर परिषदेतर्फे दिव्यांग बांधवांना थेट आर्थिक मदतीचे वाटप करताना राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी राज्यातील एकही दिव्यांग शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही दिली आहे।